प्रश्न आणि उत्तर. प्रश्न पहिला, स्थिर वस्तूला गती देण्यासाठी कशाची गरज असते? बल. प्रश्न दुसरा, दोन वस्तूंमधील प्रत्यक्ष संपर्कामुळे प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हणतात? संपर्क बल. प्रश्न तिसरा, चुंबकीय बल व गुरुत्वीय बल हे कोणत्या प्रकारचे बल आहे? असंपर्क बल. प्रश्न पाचवा, प्रश्न चौथा, ओढणे किंवा ढकलणे ही कशाची उदाहरणे आहेत? संपर्क बल. प्रश्न पाचवा, चेंडू जमिनीवरून घरंगळत गेल्यावर काही वेळाने कशामुळे थांबतो? घर्षण बल. प्रश्न सहावा, घर्षण बल नेहमी गतीच्या कोणत्या दिशेला कार्य करते? गतीच्या विरुद्ध दिशेला कार्य करते. प्रश्न सातवा, बल ही कोणती राशी आहे? सदिश राशी. प्रश्न आठवा, बलाचे SI पद्धतीतील एकक काय आहे? न्यूटन एन. प्रश्न नववा, वस्तूच्या मूळ स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात? जडत्व. प्रश्न 10वा, जडत्व प्रामुख्याने कशावर अवलंबून असते? उत्तर, वस्तूच्या वस्तुमानावर. प्रश्न 11वा, जडत्वाचे मुख्य किती प्रकार आहेत? उत्तर 3, विरामावस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. प्रश्न 12वा, पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहणे हे कोणत्या जडत्वाचे उदाहरण आहे? गतीचे जडत्व. प्रश्न 13वा, धावत्या बसमधून उतरताना माणूस पुढच्या दिशेला का पडतो? उत्तर, गतीच्या जडत्वामुळे. प्रश्न 14वा, एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हणतात? दाब. प्रश्न 15वा, दाबाचे सूत्र काय आहे? दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. प्रश्न 16वा, दाबाचे SI एकक काय आहे? पास्कल. प्रश्न 17वा, क्षेत्रफळ कमी केल्यास दाबावर काय परिणाम होतो? उत्तर, दाब वाढतो. प्रश्न 18वा, क्षेत्रफळ वाढल्यास दाबावर काय परिणाम होतो? उत्तर, दाब कमी होतो. प्रश्न 19, सुरीने फळे सहज का कापली जातात? उत्तर, सुरीच्या धारेचे क्षेत्रफळ कमी असल्याने दाब वाढतो. प्रश्न 20, वायू ज्या पात्रात असतो त्या पात्राच्या भिंतीवर काय प्रयुक्त करतो? दाब. प्रश्न 21, वातावरणीय दाब कशाचे एकक आहे? मिलीबार. प्रश्न 22, एक बार म्हणजे किती पास्कल? 10⁵ पास्कल. प्रश्न 23वा, समुद्र सपाटीपासून उंच गेल्यावर हवेच्या दाबात काय बदल होतो? हवेचा दाब कमी होतो. प्रश्न 24, द्रवात बुडवलेल्या वस्तू वरच्या दिशेने कार्य करणाऱ्या बलाला काय म्हणतात? प्लावक बल. प्रश्न 25, प्लावक बल कोणत्या दोन गोष्टींवर अवलंबून असते? वस्तूचे आकारमान आणि द्रवाची घनता. प्रश्न 26, लोखंडाचा खिळा पाण्यात का बुडतो? उत्तर, खिळ्याचे वजन प्लावक बलापेक्षा जास्त असते. प्रश्न 27, एखादी वस्तू द्रवात का तरंगते? उत्तर, जेव्हा प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त किंवा समान असते. प्रश्न 28, आर्किमिडीजचे तत्त्व कशासाठी वापरले जाते? वस्तूची शुद्धता आणि द्रवाची घनता मोजण्यासाठी. प्रश्न 19, घनतेचे सूत्र काय आहे? उत्तर, घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. प्रश्न 30, घनतेचे SI एकक काय आहे? किलोग्रॅम मीटर क्यूब. प्रश्न, पाण्याची घनता किती आहे? सापेक्ष घनता म्हणजे काय? पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता याचे गुणोत्तर. प्रश्न 33, सापेक्ष घनतेला कोणते एकक असते? सापेक्ष घनतेला एकक नसते. सापेक्ष घनतेला दुसरे नाव काय आहे? विशिष्ट गुरुत्व. प्रश्न 35, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? लॅक्टोमीटर. प्रश्न 36, द्रवाची घनता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? हायड्रोमीटर. प्रश्न 37, वायुदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बॅरोमीटर. प्रश्न 38, द्रवाचा दाब खोलीनुसार काय होतो? वाढतो. प्रश्न 39, एकाच पातळीवर द्रवाचा दाब कसा असतो?
उत्तर समान असतो. प्रश्न 40. वस्तूवर कार्यरत असलेले वजन म्हणजे कोणते बल असते? गुरुत्वीय बल. प्रश्न 41. संतुलित बल लावल्यास वस्तूच्या गतीत बदल होतो का? उत्तर नाही. प्रश्न 42. संतुलित बल लावल्यास काय होते? उत्तर वस्तूची गती किंवा दिशा बदलते. प्रश्न 43. खिळ्याचे टोक अणुकुचीदार का असते? उत्तर कमी क्षेत्रामुळे जास्त दाब निर्माण करण्यासाठी. प्रश्न 44. उंटाचे पाय वाळूत का रुतत नाहीत? उत्तर पायाचे क्षेत्रफळ जास्त असल्याने दाब कमी पडतो. प्रश्न 45. बॅगच्या पट्ट्या रुंद का असतात? उत्तर खांद्यावरील दाब कमी करण्यासाठी. प्रश्न 46. एखादी वस्तू द्रवात बुडते तेव्हा प्लावक बल वजनापेक्षा कसे असते? उत्तर प्लावक बल वजनापेक्षा कमी असते. प्रश्न 47. आर्किमिडीज हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? ग्रीस. प्रश्न 48. पदार्थाची घनता कशावर अवलंबून असते? उत्तर वस्तुमान आणि आकारमान. प्रश्न 49. जर क्षेत्रफळ दुप्पट केले तर दाबावर काय परिणाम होईल? दाब निम्म्याने कमी होईल. प्रश्न 50. जडत्वाचे मोजमाप कोणत्या राशीत केले जाते? वस्तुमान.